नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र बुलेटिन और मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। इस महाराष्ट्र बुलेटिन में हम लेकर आते हैं प्रदेश भर की ताजा, महत्वपूर्ण और भरोसेमंद खबरें, जहां राजनीति, प्रशासन, अपराध, विकास परियोजनाओं और जनहित से जुड़ी गतिविधियों पर रहती है हमारी नजर। कौन से बड़े फैसले आज महाराष्ट्र में बदलेंगे खबरों की तस्वीर, ये सभी कुछ बातें हम बताएंगे आपको इस बुलेटिन में। तो चलिए शुरू करते हैं महाराष्ट्र बुलेटिन का ये सिलसिला। खबर नांदेड़ से, जब भोकर तहसील में आपूर्ति विभाग की बड़ी लापरवाही सामने आई है, जहां राशन गोदाम को निजी लोगों के भरोसे तोड़ दिया गया है। गोदामपाल और अधिकारी बिना सूचना दिए बाहर चले गए। नियमों के अनुसार अनाज की तौल, जांच, भंडारण, नमी निरीक्षण और सुरक्षा की जिम्मेदारी अधिकारियों की होती है, लेकिन यहां अनाज की अनलोडिंग भी बिना माप के की जा रही है। इस गंभीर लापरवाही को लेकर सवाल उठ रहे हैं कि यदि अनाज चोरी हो जाए या उसमें किसी तरीके की मिलावट हो जाए तो इसकी जिम्मेदारी आखिर कौन लेगा। सर, आज आपण आलेलो आहोत भोकर तहसील कार्यालयाचे पुरवठा विभागामध्ये तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे। सर, आता थोड्या वेळापूर्वी आम्ही आपलं पुरवठा विभागाचा जो गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये बघितलं की त्या ठिकाणी एकही असा कर्मचारी किंवा अधिकारी त्या ठिकाणी जो नेमून दिलेला असतो तो उपलब्ध नाही। काय सांगायला तुमच्या माध्यमातून मला आत्ता कळालं आहे की ते कोणी शासकीय कर्मचारी ते उपलब्ध नाही, तरी आम्ही त्यांना योग्य तो नोटीस देऊन त्यांच्याकडून आम्ही खुलासा मागू आणि त्याच्यात जर ते दोषी आढळले तर आम्ही नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करू। आपण म्हणलात की दोषी आढळले तर खुलासा मागू, पण तत्पूर्वी एखाद्या कर्मचाऱ्याने एखादा कार्यालय सोडताना किंवा एखादी जबाबदारी सोडताना त्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांना कळवणं बंधनकारक असते किंवा तसा पत्रव्यवहार केला जातो। या संदर्भाने आपल्याकडे काही त्यांचं पत्रव्यवहार वगैरे आहे काय? असं लेखी काही आलेलं तर नाही, परंतु मान्य तहसीलदार साहेबांना जर काही त्यांनी इन्फॉर्म केलं असेल तर मी त्यांच्याकडून माहिती घेऊ साहेब। आपण तहसीलदार साहेब म्हणतात, पण पुरवठा विभागाचे पुरवठा अधिकारी आपण हो हो नायब तहसीलदार म्हणून लेखी अशी कार्यरत आहात आपण। पण तहसीलदार साहेबांऐवजी तो आमच्या माहितीत तो आम्हाला वाटते की तो आपल्याकडेच तो लेखी पत्रव्यवहार होत असतो किंवा आपणच त्यांना तसं त्या पद्धतीने रिलीज केलं जातं, पण तो आपल्याकडे न सांगता किंवा आपल्या कार्यालयाला न कळवता लेखी कुठेतरी बाहेर गेले, त्याच्यावर नेमकं काय कठोर कारवाई कराल? आम्ही आता खुलासा मागू ना त्यांना, खुलासा मागू, खुलासा जर समाधानकारक नसल्यास त्याच्यावर योग्य ते नियमांची। यानंतर आम्ही आमच्या निदर्शनास आता आले, आम्ही पाहत होतो की जी मालाची गाडी त्या ठिकाणी आली त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वजन काटा न करता तो माल गोडाऊनमध्ये स्टॉक केला जातो। हा वजन काटा करून माल स्टॉक करायचा असतो का न करता हे स्टॉक केलं जातं? जर साखरेच्या बाबतीत असेल तर ते स्टँडर्ड केलेलं असते, त्याला वजन करण्याची आवश्यकता नाही। त्या ठिकाणी आम्ही गेलो, तिथे संबंधित खाजगी लोकांकडून कळालं, कारण की त्या ठिकाणी खाजगी म्हणजे खाजगी लोकांकडून त्या ठिकाणी कळालं किंवा कर्मचारी त्या ठिकाणी एकही नव्हता की तिथील जे गोदामपाल असतील नेमून दिलेले ते गोदामपाल तहसील कार्यालयामध्ये सुतळीच्या मिटिंगला गेलेत असं कळालं। असं या सुतळीची अशी काही मिटिंग आपल्याकडे असते का? नाही, अशी काही मिटिंग वगैरे नसते, फक्त मासिक मिटिंग असते, ते महिन्यात एकदा होते जिल्हा कार्यालयामध्ये। दुसरा एक विषय असा आहे, ज्या वेळेस बाहेरून माल येतो शासनाचा गोडामध्ये स्टॉक केला आणि तोच माल ज्यावेळेस वितरण होण्यासाठी जातो त्यावेळेस काही पोत्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष आपल्या फुटेजमध्ये निदर्शनास आलंय की 39 किलो आणि 48 किलो असा माल त्या पोत्यामध्ये भरला जातो। नियमानुसार तो माल कमी आहे असं वाटत नाही? नाही, आमच्या निदर्शनात तर तसं आलं नाही। नियमानुसार 50, 560 पोत्यासह वजन करावं लागते आणि तसंच केलं जाते। जर असे कुठे आढळून आल्यात तर त्या दुकानदारांनी इथं तक्रार करावी किंवा ज्याला निदर्शनात आलं त्या आम्हाला सांगा, आम्ही योग्य कारवाई करू। शासनाकडून आपल्याकडे आलेला माल सील पॉकेटमध्ये आला जातो, तो आल्याच्या नंतर ते पाकिट इथं खोलल्या जाते का? हो, कारण की ते अनस्टँडर्ड असतो, कारण की पूर्ण गाडी वेट होते। इथं आल्यानंतर प्रत्येक पोत्याचं वजन करावं लागते आणि 50, 560नुसार कमी असेल तर टाकावं लागते किंवा जास्त असेल तर काढावं लागते। 50, 560चं करावं लागते, तसंच मग वितरण दुकानदाराला करण्यात येते। तर आता आपण म्हणलात की संबंधित कर्मचाऱ्यांनी मला व्हॉट्सअपद्वारे माहिती देऊन त्यांनी कार्यालय सोडले,
पण व्हॉट्सअपवर माहिती आल्यानंतर त्या ठिकाणी एखादा कर्मचारी तिथे नेमणं हे आपलं आद्य कर्तव्य असताना त्या ठिकाणी अद्यापही तिथे एकही कर्मचारी मिळाला. कुठंतरी आपली ही अकार्यक्षमता या ठिकाणी दिसून येते. त्यांनी मला फक्त व्हॉट्सअपवर कल्पना दिली की मी उशिरा येणार, आल्यानंतर गाडी खाली करण्यात येईल, परंतु ते न येता नांदेड़ से सी न्यूज संवाददाता कमलाकर बरकमकर की रिपोर्ट। खबर छत्रपति संभाजीनगर से, जहां भारतीय कम्युनिस्ट पार्टी ने महावितरण जुबली पार्क कार्यालय के सामने स्मार्ट मीटर और बिजली दर वृद्धि के विरोध में प्रदर्शन किया। हालांकि इसमें नागरिकों की कम भागीदारी देखने को मिली। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि लोगों को गाफिल रखकर स्मार्ट मीटर चालू किए जा रहे हैं और चेतावनी दी कि यदि समय रहते विरोध नहीं किया गया तो भविष्य में परेशानियां बढ़ेंगी। उन्होंने ये भी कहा कि स्मार्ट मीटर के जरिए बिल न भरने पर स्वतः बिजली कट रही है और सरकार के फैसले का विरोध करने के लिए लोगों से जनप्रतिनिधियों पर दबाव बनाने की अपील की जा रही है। साथ ही सोलर पैनल उपयोगकर्ताओं पर अतिरिक्त बिजली उत्पादन पर दंड लगाए जाने को लेकर भी गलत ये बताया जा रहा है। भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ठरवल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी 10 वाजता जुबली पार्क महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट मीटर, ज्याला टीओडी मीटर पण म्हणतात, या स्मार्ट मीटर आणि वीज दरवाढीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी जमत असतो। ठरल्याप्रमाणे आज पहिल्या बुधवारी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। स्मार्ट मीटर गुपचूप लावले जात आहेत, जबरदस्ती लावले जात आहेत आणि लोकांना अंधारात ठेवायचं, गाफील ठेवायचं म्हणून आता आम्ही वीज दरवाढ कमी करत आहोत, विजेचे दर कमी करत आहोत, अशा पद्धतीचा बनाव सरकार करीत आहे। परंतु मी या व्हिडिओमार्फत सर्वांना सांगू इच्छितो की हा ट्रॅप आहे, हे जाळं आहे, शिकार करण्यासाठी दाना टाकलेला आहे आणि त्यामुळं हे स्मार्ट मीटर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला नको आहेत। जर हे स्मार्ट मीटर लागले तर कधीही केव्हाही वीज दरवाढ केली जाईल। आज आपण 14 रुपये दरानं 1 युनिट वीज खरेदी करतो, भविष्यात आपल्याला 56 रुपये दरानं एक युनिट वीज खरेदी करावे लागेल। सकाळी वेगळा, दुपारी वेगळा आणि रात्री वेगळा दर लागेल आणि त्यामुळं तुमच्या कष्टाची कमाई वाचवायची असेल तर स्मार्ट मीटरला विरोध करावाच लागेल। सोपं काम सांगतो, तुमचे नगरसेवक, आमदार, खासदार यांना भेटा आणि त्यांना सांगा की तुमच्याच सरकारने हे स्मार्ट मीटर आणलेलं आहे, या सरकारला हे स्मार्ट मीटर रद्द करायला लावा, अन्यथा लाईट बिल ह्या आमदार आणि खासदाराला भरायला लावू, असा इशारा त्यांना द्या। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी। छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की बाकी और खबरों के लिए आप बने रहिए सी न्यूज भारत के साथ।